तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा। यूपीएससीने निवड रद्द केल्याविरोधात याचिका। मुख्य सचिव पुणे जिल्हाधिकारीही पक्षकार। अंत्योदय बीपीएल शिधापत्रिका लाभार्थ्यांच्या घरावर लागणार स्टिकर। पुणे विभाग कार्यालयाने मागवले जिल्हा पुरवठा अधिकारी व वितरण अधिकाऱ्यांचे अभिप्राय। घाऊक बाजार 27 ऑगस्टला होणार ठप्प। राज्यातील बाजार समित्यांचा लाक्षणिक बंदचा इशारा। महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, राज ठाकरे यांचं मत। शरद पवारांनी महाराष्ट्राचे मणिपूर होऊ देऊ नये। आनंदाचा शिधा राज्यात सुरूच राहणार। निवेदितील अटींना आव्हान देणारी याचिका फेटाळली। राणे जरांगेत वाकयुद्ध, आव्हान प्रति आव्हान सुरू। राणेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। बांगलादेशात नागरी उठाव, ताबा लष्कराकडे। पंतप्रधान शेख हसीना भारत मार्गे लंडनकडे आश्रयाला। हजारो आंदोलक पंतप्रधान निवासस्थानात घुसले। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात सरकार सुरू करणार स्वतंत्र पोर्टल। ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा पुढाकार, तक्रार करणे होणार सोपे। मराठा समाजाला आरक्षण आंदोलनामुळेच याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा। पुढील सुनावणी होणार 13 ऑगस्टला। शेख हसीना यांना घेऊन जाणारं विमान ठरलं जगातील सर्वाधिक ट्रॅक केलं गेलेलं विमान। राजस्थानमध्ये सर्वाधिक 142 टोलनाके, देशात 983 टोलनाके। गेल्या 5 वर्षात 457 नवीन टोल बूथ झाले कार्यान्वित। केजरीवाल यांच्या अटकेला अवैध ठरविण्यास नकार। उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका। वयोश्रीसाठी शेवटच्या दिवशी वृद्धांची समाज कल्याणमध्ये गर्दी। मुदतीनंतरही अर्ज स्वीकारणार समाज कल्याण विभागाची माहिती। बेरोजगारांच्या आकडेवारीमुळे भूकंप, अमेरिकेच्या अहवालामुळे जगभरातील बाजारांना हादरे। 2021 नंतरची सर्वाधिक बेकारी। गणेशोत्सव मंडळांना 5 वर्षे बिनशर्त परवाने। मालमत्ता करही निम्मा करण्याचे पालकमंत्री लोढांचे निर्देश। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।